गाडी माडी आणि त्याच्यामध्ये खोक्याच्या मध्ये बसलाय हो गद्दार गडी. एकनाथ शिंदेनी त्यांनी चोरलेली शिवसेना, पळवून नेलेली शिवसेना, म्हणजे सगळा गाजराचा पाऊस आहे तुम्हाला सांगतो. गुवाहाटी गाठली. बरं तिथं बी जाऊन काय दिवा लावला, दुसऱ्या आमदारांचा मार खाल्ला. रावणाला धनुष्यबाण पेललं नाही. ह्यांच्या तर बोकाटीच पडणार आहे. कापडाचं अक्षरशः तुम्हाला सांगतो गुवाहाटी गाठली बिन कापडाचं. अरे लेका चटी तर घेऊन जायची. आणि नाव काय आहे? प्रकाश. अंधारच अंधार आहे ह्याच्या वृत्तीमध्ये. आणि ह्याची प्रवृत्ती म्हणजे अंधारमय करणारी प्रवृत्ती आहे तुम्हाला सांगतो. स्वतःची तुंबडी भरता भरता मतदारसंघाची राख रांगोळी केली. मला त्यांच्या विरोधात जे उभे आहेत ना त्याला आम्ही म्हणजे त्यांच्या शर्टाची भोकं होती तेव्हापासून ओळखतो. म्हणला म्हणलं का के.पी. पाटील साहेबांच्या मागे यायचे म्हणला पळत पळत पळत. आज ती माणूस कितीतरी शेकडो एकर जमिनीचा मालक झाला. म्हणजे लोकल मिनी अदानीच आहे तुमच्या तालुक्याचा. भस्मासूर भस्म्या रोग म्हणतात का नाही, तो हा रोग आहे. आणि धनुष्यबाण घेतलंय. मला सांगा रावणाला धनुष्यबाण पेललं नाही. ह्यांच्या तर बोकाटीच पडणार आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि चोरलंय मुख्यमंत्र्यांशी गद्दारी करून या तुमच्या कपाळकरंट्या आमदारानं प्रकाशनं गुवाहाटी गाठली. बरं तिथं बी जाऊन काय दिवा लावला, दुसऱ्या आमदारांचा मार खाल्ला. सगळ्या मतदारसंघाचा अब्रूचं खोबरं केलंय. मला सांगा राधानगरी भुदरगड आणि आजऱ्यामधल्या मतदारांचा आब्रू गेली का नाही सगळ्या महाराष्ट्रात. आमदार कुठला होता विचारतात लोक, तो तिकडला कोल्हापूरकडला राधानगरी भुदरगडकडला. म्हणजे तुमचे 3-3.25 लाख लोकांनी मतदान जे केलं त्यांची सगळ्या मतदानाची आब्रू घालवायचं काम ह्या. आणि ह्यांना नाही मुळात आब्रू, पण तुम्हाला आहे ना. लाजत पक्षप्रमुखासोबत गद्दारी करून गुवाहाटी मार्गे सुरत मार्गे गोव्याला हॉटेलच्या टेबलावर डान्स करून पळपुटपणा करून मुंबईला आणि त्या पक्षप्रमुखाच्या झोपीत धोडा घालण्याचं काम केलं. लाज वाटते का? लाज थोडीफार. होय तुम्ही म्हणता के.पी. पाटील साहेबांनी पक्ष बदलला. अरे पण खोके नाही ना घेतले तुझ्यासारखे. रात्रीचं तर गेले नाही, दिवसा प्रवेश झालाय. तुम्ही पाय लावून पळून गेला. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि वरतून इथं केस केली वाटतं, हरवलेत पळवून गेलेत म्हणून. बालवाडीतलं लिकरू आहे हरवायला ती. हा का डबा इथं इसरून गेले. पिशवी मात्र कसं घेऊन गेलं बरं. कसं आहे माहित आहे का यांचं काम तुम्हाला सांगतो. वरतून भजन आणि आतून पुरता तमाशा, आणि ती बी गौतमीचा. हा सगळा धंदा आहे. तुम्ही टक्केवारी घेता आणि तुम्ही सांगता मी कार्यसम्राट आमदार आहे. हजारो कोटी आणले, हजारो मधले शेकडो तर ह्यांच्याच घरी गेले. मला सांगा आज तालुक्यामधले आणि मतदारसंघामधले छोटे छोटे ठेकेदार एंडोसल्फानचे डबे घ्यायला लागले. काही खरं नाही बिलाचं. आणि ही जर तुम्हाला सांगतो पडू येऊ याला काही काळजी नाही, मंजूर व्हायच्या आधी बिलाची टक्केवारी. ही कुठला कायदा आहे तुमचा? हे आमदार लबाड बोलण्यात त्यातल्या त्यात तोंड बारीक करण्यात लई पटाईत आहे. मांजरासारखं तोंड करतो. गावात आला की मी लई भारी काम केलंय. तुझं लई भारी काम काय आहे? ज्या पक्षानं तिकीट दिलं त्या पक्षासोबत दिवसा पोहे खाल्लं मातोश्रीवर बसून. आम्ही आहे काळजी करू नका. 6-7 वाजता गड्याला काय हुकी आली. हुकी म्हणजे खोके पोच झाले. इकडं हायवे ना आले कोल्हापुरात खोके पोच झाल्याचा फोन निघला की गडी सुरतच्या बाउंड्रीकड कसा तरी कपडे बदलून का होईना पण निघालाच. आणि त्या माणसानं तुमच्या झोपेत खऱ्या अर्थानं मतदारसंघाला कलंक लावण्याचं काम केलं. मागच्या निवडणुकीला तुम्ही एका कर्तव्य शून्य आणि लबाड अशा उमेदवाराला निवडून देण्याची चूकच म्हणेन मी. कारण नकळत का होईना तुमच्याकडून घडली. परंतु त्या माणसानं तुमच्या मताचं मोल काय ठेवलं असेल आणि तुमच्या मताची किंमत काय केली असेल तर ती केली 50 खोके. आता 50 खोके म्हणल्यानंतर मला सांगा बालवाडीत जाणारा लहान लेकरू सुद्धा म्हणताय पुढं काय म्हणताय हे सांगायची आता पुन्हा पुन्हा गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही 20 तारखेला सकाळी उठसाल मतदान केंद्रावर जायच्या आधी तुम्ही घरात जरी नुसतं 50 खोके म्हणला तर तुमचं बारकं लेकरू म्हणाल एकदम ओके. पण आमदार
कामात नॉट ओके, टक्केवारीत ओकेच ओके.